श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 251 ते 300। जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गबसती, मग फिटली या दीप्ती धरून हे। सूर्यावर ढगाचे आवरण आले असता त्याचे तेज झाकले जाते, पण ते ढगाचे आवरण दूर झाल्यावर सूर्याचे तेज आवरून धरता येत नाही। तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातवडा, तो झडून जाय कोंडा जैसा होय। त्याप्रमाणे या 17व्या अमृत कलेवर असलेला जो कातडीचा कोरडा पापुद्रा तोही कोंड्याप्रमाणे उडून जातो। मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नाबिजा निघाले कोंब, अवयव कांतीची भांब तैसी दिसे। मग शुद्ध स्फटिकाचे निर्दोष स्वरूप दिसावे किंवा रत्नाच्या बीजाला फुटलेले कोंब असावेत, अशी त्या योग्याच्या अवयवाच्या कांतीची शोभा दिसू लागते। ना तरी संध्या रागीची रंग काढूनी वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले। अथवा सायंकाळीच्या आकाश रंगाचे रंग काढून बनवलेली मूर्ती किंवा आत्मचैतन्याच्या तेजाची निर्मळ प्रतिमा आहे असे वाटू लागते। कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीचे ते। हे शरीर काय केशराने पूर्ण भरलेले अथवा चैतन्य रसाने ओतलेले किंवा मूर्तिमंत शांतीच आहे असे ते शरीर पाहताना मला वाटते। ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबले जैसे। ते शरीर आनंदाच्या चित्रातील रंगाप्रमाणे अथवा ब्रह्मसुखाचे रूपच असलेले किंवा संतोष वृक्षाचे बळावलेले रोपटेच आहे असे वाटते। तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सांसी नला मळा कोवळिकेचा। तो योगी सोन चाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मुळीच आहे। हो काजे शारदीचे बोले, चंद्रबिंब पालेले, का तेजची मूर्ती बैसले आसनावरी। किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय। तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा। जेव्हा कुंडलिनी 17वीचे चंद्रामृत पिते तेव्हा शरीर असे होते, मग त्या देहाच्या आकाराला पाहून प्रत्यक्ष काळही भीतो। वृद्धाप्य तरी बहुडे, तारुण्याची गांठी विगडे, लोपली उघडे बाळदशा। मग म्हातारपणाची कळा लोपते, तारुण्याचाही वियोग होतो आणि गेलेली बालदशा पुन्हा प्राप्त होते। वयसा तरी येतुलेवरी, एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपम। वयाचा विचार केला तर तो एवढासाच दिसतो, परंतु सामर्थ्याची थोरवी अफाट असते, त्याच्या धैर्याला तर पारावार नसते। कनकद्रुमांच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी वरवी नवी निगती। सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला कधी न कोमेजणारी अशी रत्नांची कळी फुटावी, तशी तेजस्वी नखे त्याला फुटतात। दातही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाई बैसे पांती हिरयांची। त्याला नवीन दात येतात, ते फार लहान असतात। जबड्याच्या दोन्ही बाजूला हिरकण्यांच्या रांगा बसविल्याप्रमाणे ते दिसतात। मानी कुलियांची या कनिया
सावियाची अनुमानिया तैसी या सर्वांगी उदवती आणि या रोमांचिया. ज्याप्रमाणे मानकांचे जणू कण असावेत त्याप्रमाणे सहजच त्याच्या सर्वांगावर रोमांचाची टोके वर येतात. करचरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी होती डोळे काय सांगो. हातापायाचे तळवे तांबड्या कमळाप्रमाणे बनतात आणि काय सांगावे डोळे तर किती स्वच्छ होतात. निडारचे नि कोंदाटे मोतिया नावरती संपुटे मग शिवनी जैसी उपटे शुक्ती पल्लवांची. परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपल्यात मावत नाहीत आणि त्यामुळे शिंपल्यांची शिवण उखळते. तैसी पातियांची एक वळीये न समाये दिठी जाकळोनी निगो पाये आदिलीची परी होये गगना कळीती. त्याप्रमाणे डोळ्याच्या पातेच्या करवेत आता दृष्टी सामावत नसल्याने ती आवेशाने बाहेर येऊ पाहते आणि जरी ती अर्धवट उमललेली असते तरी त्या स्थितीत ती गगनाला गवसणी घालू पाहते. आईके देह होई सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आपा आणि पृथ्वीचे अंशू नाही. अर्जुना, लक्षात घे की हे योगाचे शरीर सोन्याच्या कांतीचे होते परंतु वजनाने वायूचे असते कारण त्यात पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश नसतात. मग समुद्रा पैलाडी देखे स्वर्गींचा आलोचू आईके मनोगत ओळखे मुंगियेचे. मग त्या योग्याला समुद्राच्या पलीकडील दिसते. स्वर्गातील नाद ऐकू येतात व किडामुंगीच्या मनातील भाव ओळखता येतो. पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो. पाण्यावरून चालत गेला तर त्याच्या पायांना पाण्याचा स्पर्श होत नाही. अशा नाना प्रकारच्या सिद्धी ज्याला प्रसंगानुरूप प्राप्त होतात. आईके प्राणाचा हात धरुनी गगनाची पाऊटी करुनी मध्य मेचेनी दादरे हुनी हृदया आली. अर्जुना ऐक, प्राणवायूचा आधार घेऊन हृदयकोशाच्या तळाची पायरी करून सुषुम्ना नावाच्या मध्य नाडीच्या जिन्याने जी हृदयात आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तींची शोभा जिया विश्वबीजाचिया कोंबा सावली केली. जी कुंडलिनी जगाची आई समजावी ती विश्वाच्या सार्वभौमाची शोभा आहे व जी ओंकाराच्या अंकुराला सावरली होती. जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मा तया शिवाची करंडी जे प्राणाची उघडी जन्मभूमी. हीच शून्याची बैठक परब्रह्मरूपी शिवाची संबळी जी ओंकाराची स्पष्ट जन्मभूमी आहे. हे असो ते कुंडली हृदयांतुनी आली तव अनाहतांची बोली चावळे ते. अशा प्रकारची ही सुकुमार कुंडलिनी हृदयकोशात आली की आपोआप अनाहताचे शब्द ऐकू येतात. शक्तीची अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते आले ते तेने ऐकिले अळूमाळू. कुंडलिनी शक्तीला चिकटून बुद्धीचे चैतन्य आलेले असते त्याला हे अनाहूत नाद किंचित ऐकू येतात. घोषाचा कुंडी नादचिंत्रांची रूपडी प्राणवचिया मोडी रेखिली ऐसी. घोषनादाच्या कुंडात नाद मध्यामरूपी चित्राची रूपडी ओंकाराच्या घाटणीचा वर उमटू लागतात. हेची कल्पावे तरी जाणीजे परी आता कल्पिजे कैसे आणिजे तरी नेनो काय गाजे तिचे ठाये. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल परंतु असे कल्पना करणारे मन कोठून आणावे त्या ठिकाणी कसले नाद होतात हेच समजत नाही. विसरोनी गेले अर्जुना
जव नाशू नाही पवना तव वाचा आधी गगना म्हणून घुमे. अर्जुना, मी विसरून गेलो बघ. जोपर्यंत प्राणवायूचा नाश होत नाही तोपर्यंत हृदयकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहूत शब्द घुमतो. तया अनाथचे निमेगे मग आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मास्थानीचे वेगे फिटले सहजे. त्या अनाहताच्या मेघनादाने मग हृदयकाश दुमदुमायला लागते. त्यावेळी ब्रह्मरंध्राची खिडकी सहजच उघडली जाते. ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्य आदातुरे करुणी आसिजे. अर्जुना ऐक, कमल गर्भाच्या आकाराचे दुसरे आकाश असते किंवा ब्रह्मरंध्र असते, तेथे चैतन्य निराधार स्थितीत असते. तया हृदयांचा परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली. त्या हृदयाच्या मंदिरात कुंडलिनी देवी शिरताच आपल्या तेजाची मेजवानी चैतन्याला अर्पण करते. बुद्धीचे निशाके हात बोने निके, द्वैत जेत न देखे तैसे केले. बुद्धीच्या भाजीचा चांगला नैवेद्य झाला म्हणजे द्वैताचे दर्शनही होत नाही. ऐशी निजकांती हारविली मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते, तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर. हो काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोने सळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. तैसी वायूची पुतळी असावी, तिने सोनेरी पितांबर नेसावा आणि नंतर तो फेडून दूर ठेवावा, तशी ती दिसते. ना तरी वारयाचे नि अंगे झगटली, दीपाची दिठी निमटली, का लखलखोनी हरपली विजू गगनी. किंवा वाऱ्याच्या अंगाशी झोंबलेली दिव्याची ज्योत मालवली जावी, अथवा आकाशात क्षणभर लखलखून वीज अदृश्य व्हावी, तशी. तैसी हृदय कमळावेरी दिसे सोनियाची जैसी सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. तशी हृदय कमलापर्यंत सोन्याच्या सरीसारखी दिसणारी अथवा प्रकाशाच्या झऱ्यासारखी वाहत आलेली अशी दिसते. मग ती हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळ, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा, तत्काळ शक्तीचे रूप या शक्तीमध्येच लय होतो. तेव्हा जरी शक्तीची म्हणिजे एरवी तो प्राणू केवळ जाणिजे, आता अनाथ बिंदू नेनिजे कला ज्योती. ती कुंडलिनी हृदय आकाशात विलीन झाल्यावर सुद्धा तिला शक्तीच म्हटले पाहिजे. तसे पाहिले तर ती केवळ प्राणवायूच असते. आता तिला नाद, बिंदू, कला व ज्योती असे 4 धर्म नसतात. मनाचा हन मारू का पवनाचा धरू, ध्यानाचा धरू नाही परी. या अवस्थेत मनाचा निग्रह करणे, प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यानाचा आदर करणे हेही उरत नाही. हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी, हे महाभूतांची फुडी आटणी देखा. मग संकल्प विकल्पाचे प्रकार घडून येत नाहीत. खरोखर अशी स्थिती म्हणजे पंचमहाभूतांची आटणी करण्याची मूस होय. पिंडी पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेताचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. शरीरच शरीराचा घास म्हणजे नाश करते, हे नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. परंतु हे मर्म अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने श्रीकृष्ण सांगून गेले. तया ध्वनिताचे केने सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपवली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. त्या श्रीकृष्णाच्या अभिप्रायाचे भाषण सोडून श्रोते हे
या मालाचे गिराईक आहे हे जाणून मी यथार्थ रूप वस्त्राची घडी झटकून ती घडी ग्राहक श्रोते पाहून त्यांच्या पुढे पसरली. युंजन्नेव सदात्मान योगी नियतमानसः शांती निर्वाण परमा मस्तसामी गच्छति. याप्रमाणे सतत अंतकरण परमेश्वराकडे लावू लागला असता तो मनाचे संयमन केलेला संन्यासी जिचे पर्यवसन मोक्षामध्ये आहे व जी मच्छरूप आहे अशी शांती मिळवितो. एके शक्तीचे तेज लोपे तेथ देहीची रूप हारपे मग डोळ्यांची माझी लपे जगाची या. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज निस्तेज होते त्यावेळी योगाच्या देहाचे रूपही लोपते आणि तो योगी जगाच्या डोळ्यांना आपल्या खऱ्या रूपात दिसत नाही. एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी असे परिवायूचे का जैसे वळिले होय. वस्तुतः तो योगी पूर्वीसारखाच देहधारी अवयवांनी युक्त असतो, परंतु आता ते शरीर वायूचे बनलेले असते. ना तरी कर्दळीचा गाभा बुंती सांडोनी उभा का अवयवाची नभा निवडला तो, किंवा केळीचा गाभा तिच्यावरील चोपटे काढल्यावर उभा करावा अथवा आकाशाला अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. तैसे होय शरीर तै ते मणीचे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी. असे ज्यावेळी शरीर होते तेव्हा त्याला खेचर म्हणजे आकाशात वावरणारा असे म्हणतात. ही योग्यता प्राप्त झाल्यावर जनमानसात त्याचा देह म्हणजे एक चमत्कार वाटू लागतो. देखे साधकू निघोनी जाये मागा पावलांची ओळ राहे तेथ ठाई ठाई होये हे आणि मादिक. अर्जुना, असे योग साधन करणारा पुरुष जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या असतात. परी तेने काय काय आपण पया अवधारी ऐसा धनंजया लोप आतिभूतत्रया देहीचा देही. त्या अष्टमहासिद्धी आपणहून अशा कायेत येतात, परंतु आपल्याला त्यांच्याशी काही काम नाही. अर्जुना ऐक, पृथ्वी आप तेज या तीनही महाभूतांचा देहाच्या देहात असा लोप होतो. पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजा ते पवनु हरवी हृदया माझी. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते आणि तेज हृदयातील पवनांत शिरते. पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे. मग शेवटी एकटा पवन म्हणजे प्राणवायू उरतो. तो केवळ देखाव्याने उरतो, काही कालाने तोही आकाशात विरघळून विलीन होतो. अशा प्रकारे ओवी क्रमांक 251 ते 300 संपन्न झालेल्या आहेत.